छगन भुजबळ नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती आहे अशा शब्दामध्ये मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे। तुमच्या नाशिकमधल्या जागा कशा येतात ते आधी बघा असं म्हणत भुजबळांच्या आव्हानाला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं। 8 जागा निवडून आणून दाखव असं आव्हान भुजबळांनी जरांगेंना दिलं होतं। 288 उमेदवार उभे कर। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून आण। ये ना मैदानात ये, निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। जिल्ह्याला लागलेली साडेसाती ते सगळ्या दुनियाचं दलिंदर ते म्हणतंय मनोज जरांगेला म्हणा फक्त 8 सीट निवडून आणून दाखवा। तो या जिल्ह्यातली का बघ, तू माया काय नादी लागतो? तू एकदाच माया नादी लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी। काय देता? आणि आता म्हणतात ते आरक्षण आमच्यामुळे गेलं आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागले। हे मराठ्यांच्या लक्षात आलं की हे प्युअर खोटं बोलायला लागले। आणि हे सांगायला कोण आहे? समजून सांगायला ते मुंबईचं नाही का ते मावशी ती येडपट त्याच्या ते नाही, दुसरंच नाव आहे त्याचं काहीतरी। हा तेच माया विरोधात हे सगळे विधान परिषदेवर गेलेलेच आमदार बोलत आहेत। पटांगणातला बोलतच नाही। जेव्हा विधानसभेला उभा राहणार आहे ना ते म्हणतो नको, त्याला बोललं की पडतच माणूस। वयानं मोठे आहेत राणेसाहेब, चुकलेत एकदा जाऊ द्या। अनुभव आहे, वयानं मोठे आहेत, एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असतं। कारण त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती। आपलं वय काय, त्यांचा अनुभव काय, त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हाई। की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं आणि काय पण बोलायचं ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना। पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य